नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 11 ते म्हणजे पेशी रचना व सूक्ष्मजीव या प्रकरणाचा आपल्याला स्वाध्याय बघायचा आहे। मित्रांनो, हा आहे भाग 1। भाग 1 आपल्याला स्वाध्याय बघायचा आहे। भाग 2 लवकरच तुम्हाला मिळून जाईल। आणि जर तुम्ही मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आणि मित्रांनो, इयत्ता 7वी चे जर तुम्हाला अधिक व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांसाठी तुम्हाला व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करावं लागेल, तर तुम्हाला सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत। तर बघा मित्रांनो, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता, टेलिग्राम वर सुद्धा तुम्ही आमच्या सोबत जॉइन होऊ शकता, इंस्टाग्राम वर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, ईमेल करू शकता, ट्विटर वर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि आमच्या फेसबुक पेजला तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। आणि आमच्या या ब्लॉगला व्हिजिट करून तुम्ही इयत्ता 7वी चे व्हिडिओ पाहू शकता। तर आता सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथे आपल्याला विचारला तो म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे पेशी म्हणजे काय? बघा उत्तर आहे सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे त्याला आपण पेशी असं म्हणतो। म्हणजे जे आपले शरीर आहे, जे काही सूक्ष्म घटक असतात आपल्या शरीरामध्ये, सर्वात सूक्ष्म घटक त्याला आपण पेशी असं म्हणत असतो। पेशीमधील विविध अंगके कोणती आहेत? तर बघा मित्रांनो, पेशी असतात, मग पेशीमध्ये सुद्धा काहीतरी लहानात लहान घटक असतात, ठीक आहे। मग त्यांना काय काय म्हणतात हे आपल्या इथं बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, पेशीमधील प्रामुख्याने केंद्रक असते, ठीक आहे, आंतरद्रव्यजालिका असते, गॉल्जी पिंड असते, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके, पेशीपटल, पेशी भित्तिका, पेशीरस, माइटोकॉन्ड्रिया, राइबोसोम्स ही अंगके आहेत। सूक्ष्मजीव म्हणजे काय? तर उत्तर आहे पृथ्वी तलावर असंख्य सजीव आहेत, त्यापैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो किंवा आपण करतो। तर अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात। म्हणजे जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्याला आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत, अशा जीवांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो। मग त्यांना बघण्यासाठी आपण कशाचा वापर करावा लागतो? तर त्यांना बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो। सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते? तर बघा, सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार इथे आपल्याला दिले आहेत। त्याच्यामध्ये बुरशी आहे, शेवाळ हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत, तर जीवाणू व विषाणू हे एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत। बघा, आता त्यांचा प्रकार बघितला तर दोन प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात। एक असतात बहुपेशीय, ठीक आहे, बहुपेशीय त्याच्यामध्ये येतात बुरशी, ठीक आहे, त्याच्यामध्ये शेवाळ हे येतात। आणि एकपेशीय म्हणजे तिथं फक्त एकच पेशी असते, त्याच्यामध्ये जीवाणू येतात, ठीक आहे, जीवाणू, त्यानंतर विषाणू, तर हे घटक हे आपल्याला जीव त्याच्यामध्ये पाहायला मिळतात। त्यानंतर आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। अ आहे पेशी भित्तिका हे अंगक फक्त वनस्पती पेशीमध्येच असते। म्हणजे बघा, पेशी भित्तिका हे फक्त आपल्या वनस्पती पेशीमध्ये आढळते, प्राणी पेशीमध्ये नाही। सूक्ष्मजीवामुळे कचऱ्याचे रिकामी जागामध्ये रूपांतर होते, तर खतामध्ये, कशामध्ये? खतामध्ये। पेशीमध्ये रिकामी जागा मुळे प्रकाश संश्लेषण होते, कशामुळे होते? तर हरितलवके। तर ते पेशीमध्ये हरितलवके असतात, त्याच्यामुळे काय होते? प्रकाश संश्लेषणाची क्रिया तिथं होत असते। सूक्ष्मजीव अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो। म्हणजे जर आपले सूक्ष्मजीव असतील, म्हणजे खूप सूक्ष्म असतील, तर त्यांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर तिथं करून घ्यावा लागतो। त्यानंतर आमच्यातील फरक आहे, ठीक आहे। आता काय फरक आहे बघा, वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्यामधला फरक सांगायचा आहे। तर बघा मित्रांनो, वनस्पती पेशीच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते। म्हणजे जी वनस्पती पेशी असते तिच्या बाजूला किंवा म्हणूया त्याच्या भोवती एक स्वतंत्र पेशी भित्तिका असते, आणि जे प्राणी पेशी असतात हे प्राणी पेशीसाठी, ठीक आहे, हे प्राणी पेशी इकडे असतात वनस्पती पेशी। तर बघा, पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका नसते। म्हणजे जी प्राणी पेशी असते त्यांच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका नसते। वनस्पती पेशीमध्ये
एकच मोठी रिक्तिका असते, एकच मोठी रिक्तिका असते. तर प्राणी पेशीमधील रिक्तिका आकाराने लहान असतात. या पेशीमध्ये हरित द्रव्य असते, म्हणजे जे वनस्पती पेशी असतात त्याच्यामध्ये हरित द्रव्य असते. त्याच्यामुळे वनस्पती काय करते तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया करू शकते. आणि जे प्राणी पेशी असतात यांच्यामध्ये हरित द्रव्य नसते, त्याच्यामुळे वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. त्यानंतर आदि केंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, हे आहे आदि केंद्रकीय पेशी, सॉरी आदि केंद्रकीय पेशी इथे मी लिहितो. ठीक आहे, आणि इकडे आहे दृश्य केंद्रकीय पेशी. ठीक आहे, चला आता बघा, ज्या सजीवामध्ये पेशीतील अंगकाभोवती आवरण नसते, बघा ज्या पेशीतील अंगकाभोवती आवरण नसते अशा पेशींना आदि केंद्रकीय पेशी असे म्हणतात. आणि ज्या पेशीची अंगके पटल वेष्टित, ठीक आहे, पटल वेष्टित असतात, ठीक आहे, त्यांना दृश्य केंद्रकीय पेशी असे म्हणतात. या पेशीमध्ये एकच गुणसूत्र असते. जे आदि केंद्रकीय पेशी असतात याच्यामध्ये एकच गुणसूत्र असते, आणि जे दृश्य केंद्रकीय पेशी असतात याच्यामध्ये एकापेक्षा जास्त गुणसूत्रे असतात. या पेशी आकाराने लहान असतात, कोणत्या आदि केंद्रकीय. आणि दृश्य केंद्रकीय पेशी जर बघितलं तर आकाराने बऱ्याच मोठ्या असतात. अशा पेशीभोवती पटल नसते, आणि अशा पेशीभोवती पटल असते, म्हणजे दृश्य केंद्रकीय ज्या पेशी असतात त्यांच्या भोवती पटल असते. उदाहरणार्थ बघा, आदि केंद्रकीय पेशी कोणकोणत्या, तर जीवाणू, नीलहरित, शेवाळ यांच्या जे पेशी असतात ह्या आदि केंद्रकीय असतात. आणि दृश्य केंद्रकीय शेवाळ झालं, कवके झालं, प्रोटोझोआ हे सगळे दृश्य केंद्रकीय सजीव आहेत, म्हणजे हे दृश्य केंद्रकीय पेशीपासून बनलेले आहेत. त्यानंतर आहे वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. तर बघा मित्रांनो, आकृती आपण इथं पुस्तकामधूनच घेतलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारची आकृती आहे. ठीक आहे, तर इथं बघा ही दोन रिक्तिका आहेत. याची रिक्तिका मोठी असते वनस्पती पेशीमध्ये, आणि जी प्राणी पेशी असते याच्यामध्ये रिक्तिकाचा आकार खूपच लहान असतो. ठीक आहे, त्यानंतर आहे गोल्जी पिंड, तुम्हाला इथं दिसतं, हा आहे गोल्जी पिंड. ठीक आहे, त्यानंतर आहे हरित लवके. हे हरित लवके फक्त आपल्याला प्राणी पेशीमध्येच, वनस्पती पेशीमध्येच पाहायला मिळतात, प्राणी पेशीमध्ये हरित लवके नसतात. ठीक आहे, पेशी द्रव्य बघा, पेशी द्रव्य सुद्धा आपल्याला फक्त वनस्पती पेशीमध्येच पाहायला मिळतात. पेशी भित्तिका फक्त आपल्याला वनस्पती पेशीमध्ये पाहायला मिळतात, प्राणी पेशी मध्ये पाहायला मिळत नाही. मुक्त रायबोझोम झालं, लयकारिका, पेशीपटल, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रिक्तिका व तंतुकणिका हे दोन्ही मध्ये आपल्याला इथं पाहायला मिळत असतात. तर बघू आता वनस्पती पेशी. बघा मित्रांनो, वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते, जसं की तुम्हाला इथं दिसते ही. ठीक आहे, त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. तसेच वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिका आढळतात. या पेशीत हरित लवके असतात. बघा, सर्वात महत्वाचं काय, वनस्पती पेशीमध्ये आपल्याला पेशी भित्तिका आढळते, मोठ्या आकाराची रिक्तिका असते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, हरित लवके सुद्धा असतात. त्याच्यामुळे वनस्पती काय करतात, स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर बघा प्राणी पेशीमध्ये पेशी पटलाभोवती आवरण नसते, म्हणजे बघा हे पेशी पटल याच्या भोवती कुठलंही आवरण नाही. प्राणी पेशीमध्ये रिक्तिका आकाराने लहान असतात. बघा, जर हे आपण कम्पेअर केलं तर आपल्याला पेशी जी रिक्तिका असते आकाराने लहान असते. प्राणी पेशीमध्ये लयकारिका असते, याच्यामध्ये लयकारिका असते. ही लयकारिका आपल्याला वनस्पती पेशीमध्ये पाहायला मिळत नाही. तसेच या पेशीमध्ये हरित द्रव्य नसते, म्हणजे याच्यामध्ये काय हरित द्रव्य नसते. म्हणजे जरी आकृती जर बघितली, ठीक आहे, त्यावरनं तुम्ही काय करू शकता, याच्यात 2 ते 3 ओळी लिहू शकता, काय आहे आणि काय नाही, त्याचा आकार कसा आहे, लहान कोणते आहेत, मोठे कोणते आहेत. ठीक आहे, तर यावरनं मित्रांनो तुम्ही याचं सर्व जे काही डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही लिहू शकता. तर बघा मित्रांनो, हा होता आपला व्हिडिओ भाग 1. आणि जर मित्रांनो बघा, जर भाग 2 तुम्हाला जर बघायचा असेल, भाग 2, ठीक आहे, तो आम्ही आमच्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. अतिशय महत्त्वाचं चॅनल आहे जे तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ पुरवत असतं. आम्ही यांचं स्पष्टीकरण सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येतो. स्पष्टीकरण झाल्यानंतर याचा स्वाध्याय सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो, आहे की नाही. तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं